प्रभूची शांती प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो परमेश्वर प्रदान करू। आज जसा मी अभिषेकाच्या प्रार्थना सभेसाठी एकत्रित आलेला आहोत। प्रियांनो, अभिषेक या शब्दाला अनेक वेळेस आम्ही पाहिलेला आहे, अभ्यासलेला आहे, परंतु बऱ्याच वेळेस आम्हाला परमेश्वराच्या वचनाची नव्याने ती गोष्ट ऐकण्याची गरज पडते। अभिषेक ही केवळ एक धार्मिक विधी नाहीये, ही परंपरा नाहीये, तर हे परमेश्वराचं सामर्थ्य आणि परमेश्वराकडून येणारं वचनाचं प्रगटीकरण आणि विशेष प्रकारच्या कार्यासाठी ही परमेश्वराची एक दैवी एक मंजुरी आहे। जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की देवाच्या लोकांना अभिषिक्त केल्या जायचं। हे अभिषेक प्रियांनो विशेषतः तेलाने हे अभिषेक केला जात होते। आणि नवीन करारामध्ये जो अभिषेक आहे, हा नवीन करारातला अभिषेक आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे। आणि या ठिकाणामध्ये आम्ही पाहूया की प्रियांनो अभिषेक म्हणजे काय, व्हॉट इज अनॉइंटिंग। पवित्र शास्त्रातील प्रियांनो मूळ जो शब्द आहे तो आहे मशाच, आणि ग्रीक शब्द आहे तो आहे क्रियो, आणि याचा अर्थ हा होतो तेल ओतणे किंवा वेगळं करणं, असं त्याचा अर्थ होतो। अभिषेक याचं कारण आम्हाला पाहायला मिळतं की ती एक देवाची निवड आहे की ज्या वेळामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांना या जगातून वेगळं करतो, प्रियांनो या अभिषेकाच्या द्वारे त्यांना निवड जी असते प्रियांनो ती देवाच्या कार्यासाठी, परमेश्वराच्या कार्यासाठी केली जाते, आणि विशेष प्रकारची जबाबदारी त्यांना या अभिषेकाच्या द्वारे दिली जाते। प्रियांनो त्याच प्रकारे अभिषेक की पवित्र करणं आहे आणि सामान्य गोष्टीतून काढून त्यांना विशेष कामासाठी, परमेश्वराच्या कामासाठी त्यांना नियुक्त करणं आहे। अशा प्रकारे प्रियांनो अभिषेक केला जातो। त्याच प्रकारे प्रियांनो अभिषेक याची पात्रता देणं आहे की परमेश्वराच्या कार्यासाठी बोलावून त्याला आत्म्याच्या सामर्थ्याने परमेश्वराच्या कार्यासाठी त्याची पात्रता बनवणं म्हणजे प्रियांनो अभिषेक आहे। हालेलुया। सो अभिषेक याचं सामर्थ्य जर आम्ही पवित्र शास्त्रातून जर पाहिलं तर प्रियांनो आम्हाला लक्षात येईल की पवित्र शास्त्र अभिषेकाच्या सामर्थ्याबद्दल काय सांगतं। तर प्रियांनो अभिषेकाचं सामर्थ्य हे यशायाच्या पुस्तकातील अध्याय 10 आणि वचन 27 आम्ही वाचूयात। आयझाया चॅप्टर 10 वर्स 27 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगत आहे। त्या समयी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जून निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ती मोडून जाईल। हालेलुया। सो प्रियांनो अभिषेकाचं जे सामर्थ्य आहे या वचनामध्ये दिलेलं आहे की ज्या वेळामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभू त्याला अभिषिक्त करतो, विशेष कामासाठी निवडतो, पवित्र करण्यासाठी निवडतो आणि पात्रता देण्यासाठी निवडतो, प्रियांनो त्या वेळामध्ये या अभिषेकाचं सामर्थ्य या स्वरूपाने त्याच्या जीवनामध्ये काम करतं की प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की त्या दिवसात असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जून निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल। हालेलुया। सो प्रियांनो दासत्व आणि जू तोडण्याचं सामर्थ्य प्रियांनो अभिषेकामध्ये असतं, आणि म्हणून प्रियांनो ज्या ज्या लोकांना प्रभूने अभिषिक्त केलं प्रियांनो त्या त्या लोकांनी आम्हाला पाहायला मिळतं की त्याने त्याच्या स्वतःच्या जीवनातील असेल, इतरांच्या जीवनातील असेल, प्रियांनो त्यांनी दासत्व तोडलं। मोशे संबंधाने मी पाहतो की तो दासत्व तोडण्याचं काम प्रियांनो त्याच्याद्वारे प्रियांनो इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये करण्यात आलं। त्याच प्रकारे प्रियांनो मी पाहतो की या ठिकाणामध्ये दासत्व आणि जू तोडण्याचं काम प्रियांनो या अभिषेकाच्या द्वारे केलं जातं। हालेलुया। त्याच प्रकारे अभिषेकाचं सामर्थ्य आम्ही पाहत असताना अलौकिक क्षमता आणि धैर्य प्रियांनो परमेश्वर त्याच्या लोकांना प्रदान करतो ज्या वेळामध्ये अभिषेक केला जातो। जुन्या करारामध्ये तेलाचा अभिषेक आहे, नवीन करारामध्ये प्रियांनो पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, आणि ज्या वेळामध्ये नवीन करारानुसार आजच्या वेळामध्ये प्रियांनो पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रियांनो अभिषेक परमेश्वर त्याच्या लोकांना करतो। प्रियांनो अलौकिक क्षमता आणि धैर्य परमेश्वर त्यांना प्रदान करतो।
हालेलुया. दाविदाच्या संबंधीने प्रियानो मला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्याला ज्या वेळामध्ये शमूएलाच्या द्वारे प्रियानो अभिषेक करण्यात आलं, प्रियानो त्या अभिषेकाच्या द्वारे त्याच्या ठाई प्रियानो तो एक मेंढपाळ असताना, एक साधारण तो मेंढपाळ असताना त्याला अभिषेक केल्यानंतर प्रियानो त्याने गल्याथाला प्रियानो त्याने ठार मारलं. हालेलुया. एक मोठी गोष्ट आहे. हालेलुया. अलौकिक क्षमता आणि अलौकिक धैर्य प्रियानो त्या व्यक्तीला प्राप्त होतं की दाविदाच्या जीवनात ही गोष्ट प्राप्त झाली. त्याच प्रकारे शमशोनाच्या संबंधीने मी पाहतो की ज्या वेळामध्ये देवाच्या आत्म्याने त्याला अभिषिक्त करण्यात आलं, प्रियानो त्याने सिंहाचे 2 तुकडे त्याने केले. हालेलुया. आणि त्याने शत्रूच्या सैन्याला प्रियानो एकट्यानेच त्याने हरवलं. हालेलुया. सो हे एक मोठं सामर्थ्य आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की नवीन करारामध्ये ज्या वेळामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रियानो जे शिष्य आहे यांना अभिषिक्त करण्यात आलं, प्रियानो पहिलं जे कार्य प्रियानो धैर्याने आणि अलौकिक क्षमतेने प्रियानो पेत्राने केलं की त्याने त्या ठिकाणामध्ये प्रियानो देवाच्या सुवार्तेचं काम त्या ठिकाणामध्ये त्याने केलं. आणि सुवार्ता त्याने सांगितली धैर्याने प्रियानो. त्याने जी सुवार्ता सांगितली, अभिषेक झाल्यानंतर प्रियानो ही गोष्ट त्याच्या जीवनातून पाहायला मिळते की त्याने सुवार्ता सांगितली आणि त्या वेळामध्ये 3000 लोकांनी प्रियानो बाप्तिस्मा घेतला. अभिषेक की ज्या वेळामध्ये अभिषेक होतो, अभिषेक केला जातो, अभिषेक पवित्र आत्म्याच्या द्वारे होतो प्रियानो, त्या वेळामध्ये अलौकिक क्षमता आणि अलौकिक धैर्य त्या व्यक्तीला नक्की प्राप्त होतं. हालेलुया. प्रियानो त्याच प्रकारे अभिषेक ज्या वेळामध्ये एखाद्या व्यक्तीचा होतो प्रियानो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे सामर्थ्य मिळतं प्रियानो ते परमेश्वराकडून येणाऱ्या वचनाचं प्रियानो प्रकटीकरण आणि प्रियानो त्याच प्रकारे परमेश्वराकडून येणारा जो संदेश आहे या गोष्टीची प्रियानो अचूक प्रियानो अनेक प्रकारच्या गोष्टी परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये देत असतो. आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. लूक शुभवर्तमान याचा अध्याय 4 आणि वचन 18 मध्ये आम्ही वाचूयात. लुका चॅप्टर 4 वर्स 18. लूक 4 आणि वचन 18 मध्ये, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्या सोडून पाठवावे. हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक झाल्यानंतर प्रियानो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन मला पाहायला मिळतं की जे यशायाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं वचन आहे ते वचन प्रभू येशू ख्रिस्तासाठी या ठिकाणामध्ये पूर्ण होतंय. प्रभू येशू ख्रिस्ताला अभिषेक करण्यात आला. तो अभिषेक आम्हाला पाहायला मिळतो की हा जो अभिषेक आहे हा विशेष प्रकारचा अभिषेक आहे. हालेलुया. की ज्या प्रकारे आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतं की जुन्या करारामध्ये जो अभिषेक आहे तेलाचा अभिषेक आहे, नवीन करारातला जो अभिषेक आहे तो पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. आणि या ठिकाणामध्ये अभिषेकाच्या द्वारे प्रियानो संदेश देण्याचं सामर्थ्य आणि प्रियानो प्रगती करण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभू रिलीज करतो. आणि या वचनानुसार आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात. प्रियानो त्याच प्रकारे अभिषेकाचे जे प्रकार आहे ते या स्वरूपाचे आहे. पहिला जो अभिषेक आहे तो आहे प्रियानो याजकीय अभिषेक. आणि हा जो अभिषेक आहे निर्गमाच्या पुस्तकातील अध्याय 30 आणि वचन 30 मध्ये मला पाहायला मिळतो की अहरोन आणि त्याच्या पुत्रांचा प्रियानो अभिषेक करण्यात आला. आणि अहरोनाने परमेश्वराची आराधना आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहण्यासाठी प्रियानो हे पवित्रीकरणाचं काम प्रियानो या ठिकाणामध्ये वैशिष्ट्याने याजकीय अभिषेक त्याचा करण्यात आला. त्याच प्रकारे प्रियानो मला पाहायला मिळतं की त्याने जे पवित्र करण्याचं जीवन त्यांनी जगावं. आणि त्याच प्रकारे प्रियानो राजकीय अभिषेक आहे की ज्या स्वरूपाने मला पाहायला मिळतं की प्रियानो शौलाचा अभिषेक करण्यात आला, दाविदाचा अभिषेक करण्यात आला. आणि या संबंधीची प्रियानो आम्हाला पहिले शमूएल याचा अध्याय 16 आणि वचन 13 मध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहे की त्यांनी या अभिषेकाचा उपयोग जीवनातील परिस्थितीवरती आणि पापांवरती आणि सैतानाच्या शक्तीवरती त्यांनी अधिकार गाजवण्यासाठी हा अभिषेक त्यांचा करण्यात आला. त्याच प्रकारे प्रियानो संदेश त्यांचा अभिषेक आहे. हा संदेश त्यांचा अभिषेक आहे. एलिया आणि अलिशाच्या संबंधाने मला पाहायला मिळतं की या संदेशांच्या अभिषेकाच्या द्वारे प्रियानो त्यांनी परमेश्वराच्या वचनाचं धैर्याने त्यांनी घोषणा केली आणि लोकांच्या आत्म्याला त्यांनी प्रियानो बोध केला. आणि त्याद्वारे अनेक लोक पापाचं जीवन सोडून ते प्रभूच्या परमेश्वराच्या मागे ते चालू लागले. हालेलुया. सो प्रियानो अभिषेक म्हणून आम्ही पाहत असताना या अभिषेकामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की येशू ख्रिस्त अभिषेकाचं सर्वोच्च शिखर आहे. का बरं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक प्रियानो तेलाने झाला नाही,
प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक प्रियांनो हा पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतो की ज्या वेळामध्ये त्याचा बाप्तिस्मा झाला त्या वेळामध्ये स्वर्गातून प्रियांनो कबुतरासारखा प्रियांनो त्याच्यावरती तो आत्मा उतरून आला. आणि वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशूला मसीहा म्हणलेला आहे, येशूला ख्रिस्त म्हणलेला आहे. आणि याचा अर्थ हा होतो की तो म्हणजे अभिषिक्त असणे. हालेलुया. मसीहा किंवा ख्रिस्त याचा अर्थच हा आहे की मसीहा की जो अभिषिक्त असणे. आणि येशू ख्रिस्त हा प्रियानो अभिषिक्त होता की त्याला मानवाच्या हातून कोणत्या स्वरूपाने प्रियानो त्याला तेल ओतून किंवा हात ठेवून प्रियानो त्याचा अभिषेक करण्यात आलेला नाहीये. तर प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचा जो अभिषेक आहे तो पवित्र आत्म्याच्या योगे करण्यात आला. आम्हाला आणखी एक वचन पाहायला मिळतं प्रेषितांची कृत्य याचा अध्याय 10 वचन 38 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. ऍक्ट्स चॅप्टर 10 वर्स 38. प्रेषित 10:38 वाचूयात. नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की येशू ख्रिस्ताचा जो अभिषेक आहे तो पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. हालेलुया. हालेलुया. आणि आज सुद्धा प्रियांनो आपल्या प्रत्येकांसाठी जे अभिषेकाचं महत्व आहे प्रियांनो ते आम्ही समजून घेत असताना पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्या जीवनामध्ये करत असताना प्रियांनो तो अभिषेक आपल्याला अभिषिक्त करतो. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही अभिषिक्त आहात. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात. 1 योहान 2 अध्याय वचन 20 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. 1 जॉन चॅप्टर 2 वर्स 20. 1 योहान याचा अध्याय 2 आणि वचन 20 मध्ये आम्ही वाचूयात. जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्हाला अभिषेक झाला आहे. हालेलुया. आम्ही सर्वजण म्हणूया मी अभिषिक्त आहे, मी अभिषिक्त आहे, मी अभिषिक्त आहे. आणि आमचा अभिषेक कोणाकडून झाला. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की म्हणून तुम्हाला प्रियांनो सर्वांना ज्ञान आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला. हालेलुया. तो अभिषेक प्रियांनो तो पवित्र पुरुष कोण आहे. प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तो कैवारी आत्मा म्हणजे तो दुसरा आत्मा मी तुमच्याकडे पाठवेल. तो दुसरा आत्मा आमच्या ठाई त्याने दिलेला आहे आणि त्याच्याद्वारे त्याने आम्हाला अभिषिक्त केलेला आहे. हालेलुया. सो प्रियांनो हा पवित्र आत्मा आजच्या दिवसासाठी अभिषेकाचं महत्व या ठिकाणामध्ये मी पाहत असताना प्रियांनो आम्ही प्रत्येक जण अभिषिक्त आहोत आणि पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि तो पवित्र आत्मा आम्हाला त्याच्या वचनाचं मार्गदर्शन करतो, सत्यामध्ये तो चालवतो, असत्य गोष्टीची प्रियानो तो आम्हाला ओळख करून देतो. याच्या दोन्हीमध्ये सत्य आणि असत्य या दोन्हीचा फरक प्रियानो तो आम्हाला स्पष्ट करतो. आणि प्रियानो सेवेसाठी प्रियानो तो पवित्र आत्माला आम्हाला प्रत्येकांना सामर्थ्य प्रदान करतो की आम्ही या जगामध्ये आमच्या ज्ञानाच्या जोरावरती आमच्या अनुभवाच्या जोरावरती सेवा आम्ही करू शकत नाही. तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ज्या वेळामध्ये आम्ही सामर्थ्यित होतो प्रियानो त्या सामर्थ्याच्या जोरावरती प्रियानो प्रभूची सेविका आम्ही करू शकतो. हालेलुया. सो प्रियानो पवित्र आत्म्याच्या या अभिषेकाच्या संबंधीने आम्ही पाहत असताना पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो ख्रिस्ती जीवनामध्ये अभिषेकाचा प्रियानो जे सामर्थ्य आहे याची कार्यक्षमता या ठिकाणामध्ये मी पाहूयात की प्रियानो आम्हाला प्रियानो पवित्र आत्म्याचा अभिषेक ज्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये होतो प्रियानो रोज वैयक्तिक संबंधीने प्रियानो आम्ही पवित्र आत्म्याच्या या कार्यक्षमतेला प्रियानो आम्ही जागृत ठेवण्यासाठी कार्यरत ठेवण्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे. तर प्रियानो रोज वैयक्तिक प्रार्थना आणि संगती आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. हालेलुया. कारण प्रियानो पवित्र आत्मा ज्या वेळामध्ये आम्हाला अभिषिक्त करतो त्या अभिषेकाला टिकून ठेवण्यासाठी आमची रोज वैयक्तिक प्रार्थना आणि आमची संगती म्हणजे फेलोशिप आमची प्रियानो मंडळी बरोबरची संगती असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. कारण प्रियानो हा जो अभिषेक आहे तो ताजा ठेवण्याचं काम प्रियानो या संगतीच्या द्वारे होतं आणि हा जो अभिषेक आहे तो वैयक्तिक प्रार्थनेच्या द्वारे प्रियानो तो अभिषेक ताजा राहू शकतो. हालेलुया. हालेलुया. प्रियानो अभिषेक ताजा राहणं फार गरजेचं आहे की ज्या प्रकारे स्तोत्र संहिता 92 आणि वचन 10 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. सॅम चॅप्टर 92 वर्स 10. प्रेषित स्तोत्र संहिता 92 आणि वचन 10 मध्ये वाचूयात. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहे,
मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये जो स्तोत्र करता आहे तो म्हणत आहे, मला ताज्या तेलाचा अभंग झाला आहे. प्रियांनो, आम्हाला ताज्या तेलाचा अभ्यंग परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे करण्यात येतोय. आणि हा अभिषेक टिकून ठेवण्यासाठी, ताजा प्रियांनो अभिषेक आमच्या जीवनामध्ये राहण्यासाठी आमची रोज वैयक्तिक प्रार्थना, आमची रोज प्रियांनो नित्य आमची संगती, आमची फेलोशिप, आम्ही मंडळी सोबत प्रियांनो प्रार्थनेमध्ये एकत्रित येणं गरजेचे, की त्याच वेळामध्ये आमचा अभिषेक ताजा राहू शकतो. त्याच प्रकारे आमचा प्रियांनो जो अभिषेक आहे तो ताजा राहण्यासाठी, तो कार्यक्षम राहण्यासाठी प्रियांनो देवाच्या वचनाचं सतत मनन आमच्या जीवनामध्ये गरजेचं आहे. हालेलुया. की ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं, स्तोत्र संहिता 119 आणि वचन 105 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. सॅम चॅप्टर 119 वर्स 105. 119 105. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. हालेलुया. प्रियांनो, ज्या वेळामध्ये परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला अभिषिक्त करतो, अभिषिक्त केल्यानंतर आम्ही परमेश्वराच्या वचनाचं सतत मनन करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. का बरं सतत देवाच्या वचनाचं मार्गदर्शन आणि मनन करणं गरजेचं आहे? कारण प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की मनुष्याच्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत ते सारखे वाईट आहेत. हालेलुया. या गोष्टीला प्रियांनो संपवण्याचं, या सगळ्या वाईट गोष्टीला प्रियांनो कार्यक्षम प्रियांनो पूर्ण नष्ट करण्याचं जे काम आहे ते परमेश्वराचं वचन करतं. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वराच्या वचनाचं आम्ही रात्रंदिवस आम्ही मनन करू, प्रियांनो प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखं आहे. प्रियांनो, आम्हाला काय करायचंय, कोणता मार्ग आम्हाला निवडायचे, कोणत्या गोष्टी आम्हाला करायचं, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्याचं काम परमेश्वराचं वचन करतं. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराच्या वचनाचं रात्रंदिवस आम्हाला मनन करणं गरजेचं आहे. कारण प्रियांनो, परमेश्वराच्या वचनाच्या द्वारेच प्रियांनो आमच्या आत्म्याला ते अन्न मिळतं, की जे अन्न प्रियांनो त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाला प्रियांनो ताजं ठेवण्याचं काम करतं. हालेलुया. हालेलुया. ज्या प्रकारे प्रियांनो या लाईटला जर बंद केलं, बटन जर बंद केलं, लाईट बंद होऊन जाईल. त्या लाईटला चालू ठेवण्यासाठी प्रियांनो त्याला बटन चालू राहणं गरजेचं आहे. त्याला जो पुरवठा पाहिजे तो पुरवठा कायम होणं गरजेचं आहे. त्या प्रकारे आपल्या अभिषेकाला पुरवठा ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते म्हणजे वचनाची. हालेलुया. वचन जर पुरवठा झाला तर प्रियांनो तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्यक्षम राहील. तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये नव्या ताज्या सामर्थ्याने प्रियांनो कार्य करेल. नसता प्रियांनो तो अभिषेक आमच्या जीवनातून प्रियांनो डीम होत जाईल, कमी 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 होत जाईल. हालेलुया. पवित्र आत्मा आमच्यातून निघून जाणार नाही, परंतु अभिषेक जो आहे प्रियांनो तो अभिषेक कमतरतेची जाणीव आम्हाला जाणवायला लागेल. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. त्याच प्रकारे तिसरं कारण आम्ही पाहतो की पवित्र आत्मा जो आहे, आम्हाला जो अभिषेक त्याने केलेला आहे तो पवित्र आणि शुद्ध जीवन जगण्यासाठी प्रियांनो त्याने आम्हाला दिलेलं आहे. एक वचन आम्ही वाचूयात प्रियांनो, उपदेशक याचा अध्याय 9 आणि वचन 8 मध्ये काय म्हणलेले आहे. उपदेशक याचा अध्याय 9 आणि वचन 8 वाचूयात. तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत, तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. तेल काय आहे? हालेलुया. अभिषेक आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे की जो या गोष्टीच्या प्रियांनो याची उणीव, याची कमतरता आमच्या जीवनामध्ये राहू नये. आणि तो कशाने टिकून राहील, कशाने तो वाढलेला राहील, कशाने तो ताजा राहील, तर ज्या वेळामध्ये आम्ही वैयक्तिक प्रार्थना करू, ज्या वेळामध्ये आमची संगती, आमची सहभागिता मंडळी बरोबर असेल, ज्या वेळामध्ये प्रियांनो आम्ही देवाच्या वचनाचं रात्रंदिवस आम्ही मनन करू प्रियांनो, त्या वेळामध्ये तो अभिषेक, त्याची वाण, त्याची कमतरता आमच्या जीवनामध्ये जाणवणार नाही. हालेलुया. हालेलुया. ज्यांना तेल लावण्याची सवय त्यांना माहिती, ज्या दिवशी ते तेल लावणार नाही त्यांना ड्रायनेस जाणवतो. बरोबर आहे. आणि जे तेल लावत नाही त्यांना त्या गोष्टीची काही जाणीव नाहीये, ते समजू शकतात. हालेलुया. हालेलुया. सो प्रियांनो, आत्मिकरित्या ड्रायनेस अनेकांच्या जीवनामध्ये, तो आत्मिकरित्याची प्रियांनो ही प्रियांनो
कमतरता त्यांच्या जीवनामध्ये जाणवते की ज्या वेळामध्ये संगती नसते, ज्या वेळामध्ये वैयक्तिक वचनाची प्रियांनो मनन नसेल आणि मंडळी बरोबर प्रियांनो संगती नसेल, वैयक्तिक प्रार्थना परमेश्वराबरोबर नसेल प्रियांनो, त्या वेळामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या आत्मिक उणिवा त्याच्या जीवनामध्ये जाणवायला लागतात, ड्रायनेस त्याच्या जीवनामध्ये यायला लागतो. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळत आहे की परमेश्वराचं वचन सांगतं की तुझ्या डोक्याला तेलाची कमतरता उणीवान भासता कामा नये. आम्ही ओतप्रोत भरलेला असलं पाहिजे. हालेलुया. आम्ही अनेक लोकांच्या संपर्कामध्ये येतो. काही लोक प्रियांनो वचनानुसार बोलत असतात आपल्या जीवनामध्ये, आणि काही लोक जगिक गोष्टीच्या स्वरूपाने प्रियांनो आपल्या सोबत बोलत असतात. प्रभाव त्या व्यक्तीचा होतो की जे आपल्या बरोबर परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आपल्याशी ते बोलतात. हालेलुया. त्या व्यक्तीचं बोलणं आपल्याला आठवण राहतं, परंतु जगातल्या गोष्टीच्या संदर्भाने जे आपल्याशी बोलतात त्यांचं बोलणं सुद्धा आम्हाला कधीच आठवत नाही. परमेश्वराचं वचन हे आम्हाला प्रियांनो आत्म्याला मार्गदर्शन करणार आहे, ताजं ठेवणार आहे, आम्हाला आत्मिकरित्या उन्नतीत ठेवणार आहे, आणि आमची आत्मिक ड्रायनेस दूर करून आम्हाला ताजं ठेवण्याचं काम परमेश्वराचं वचन करतं. संगती करते प्रियांनो, परमेश्वराच्या वचनाचं मनन आमच्या जीवनामध्ये करते. वैयक्तिकरित्याची प्रार्थना प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्हाला ताजं ठेवण्याचं काम करते. आणि वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहत असताना प्रियांनो, आम्हाला वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे की आम्ही पवित्र आणि शुद्ध जीवन जगण्यासाठी परमेश्वराचं वचन आम्हाला काम करतं. हालेलुया. त्याच प्रकारे प्रियांनो, पवित्र आत्म्यामध्ये आम्ही निरंतर प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. का बरं अशी गोष्ट या ठिकाणामध्ये नमूद केलेली आहे? कारण प्रियांनो, पवित्र आत्म्याच्या द्वारे जर आम्ही प्रार्थना केली नाही तर आम्हाला कळणार नाही की आम्हाला कशासाठी प्रार्थना करायची. हालेलुया. अनेक वेळेस प्रियांनो आम्ही कष्टी असतो, चिंतित असतो, अनेक वेळेस आम्ही दडपणामध्ये येतो, अनेक वेळेस प्रियांनो आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ओझ्यामध्ये आम्ही असतो. आम्हाला कळत नाही की आम्ही कशासाठी प्रार्थना करावी. होतं कधी कधी. हालेलुया. आम्ही दुःखात असल्या कारणाने, आम्ही प्रियांनो अनेक प्रकारच्या चिंता आणि दडपणामध्ये असल्या कारणाने आम्हाला कळत नाही की आम्ही कशासाठी प्रार्थना करावी. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने जो आत्मा, प्रभूने जो आत्मा आमच्या ठाई दिलेला आहे, तो आत्मा आमच्यासाठी प्रियांनो ती मांडणी करायला लागतो की आमची आवश्यकता काय आहे, आम्हाला काय पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही वाचूया. यहुदाचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन 20 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. यहुदा 1 आणि वचन 20 मध्ये. यहुदा 20 वचन, एकच अध्याय, प्रगटीकरणाच्या अगोदरचं पुस्तक आहे. हा. सार्वकालिक जीवनास प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की पवित्र आत्म्यामध्ये आम्ही प्रार्थना करावी. हालेलुया. पवित्र आत्म्यामध्ये म्हणजे याचा अर्थ हा नाहीये की पवित्र आत्मा आमच्या ठाई निघून गेलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आपण रिचार्ज केल्यानंतर आपलं मोबाईल सुरळीत राहतो, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि जर रिचार्ज नाही केलं तर, एक हे सोपं उदाहरण आपल्याला समजायला, रिचार्ज नाही केलं तर मोबाईल तर आहे. हालेलुया. परंतु ऍक्च्युअली मोबाईलचा उपयोग काय आहे? ऍक्च्युअल मोबाईलचा उपयोग काय आहे? खऱ्या अर्थाने मोबाईलचा उपयोग काय आहे? गुड, संपर्कात राहणे. परंतु संपर्क कमी आणि इतर गोष्टी जास्त मोबाईलचं होतं, बरोबर आहे. हालेलुया. आज आत्मिकरित्या सुद्धा असंच होतंय. प्रभूची इच्छा आहे की आम्ही आत्मिकरित्या त्याच्या संपर्कामध्ये राहावं, आणि संपर्कामध्ये, प्रभूच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी प्रियांनो पवित्र वचन आहे, प्रार्थना आहे, संगती आहे, सहभागिता आहे, मीटिंग्स आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रियांनो सभा आहे की ज्या माध्यमातून आम्ही प्रभूच्या संगतीमध्ये, सहभागितेमध्ये राहू शकतो. आणि या गोष्टीचं रिचार्ज आम्ही करतो त्या वेळामध्ये आम्ही रिकनेक्ट त्याच्याशी होतो. हालेलुया. पुन्हा एकदा त्याच्याशी आम्ही जुळतो. आम्ही फार कमी वेळ प्रभूच्या सहभागितेमध्ये येतो आणि अधिक वेळ आम्ही जगामध्ये राहतो. हालेलुया. 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 आणि म्हणून प्रियांनो आम्हाला स्वतःला रिफ्रेश करणं गरजेचं आहे. स्वतःला या जगाच्या विचारातून, जगाच्या संगतीतून, जगाच्या दुष्ट गोष्टीतून आम्हाला
वेगळं होऊन पियानो प्रभूच्या संगतीमध्ये सामर्थ्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट त्याच्याने सामर्थ्यशाली होऊ शकते, त्याच्यानेच आम्ही त्याच्याशी जवळीकतेने जोडल्या जाऊ शकतो की ज्या वेळामध्ये आत्म्यामध्ये आम्ही निरंतर प्रार्थना करू. हालेलुया. आत्म्यामध्ये प्रार्थना करण्यासाठी पियानो आम्ही चालताना प्रार्थना करू शकतो, आम्ही प्रवासामध्ये प्रार्थना करू शकतो, कामामध्ये असताना प्रार्थना करू शकतो, डोळे उघडी ठेवून आम्ही प्रार्थना करू शकतो. आत्म्याने आमचा आत्मा आत्म्यामध्ये प्रार्थना करतो. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की आपण प्रार्थना करावी फक्त डोळे बंद करूनच का, तीच प्रार्थना आहे की नाही. त्या व्यतिरिक्त सुद्धा प्रार्थना आहे, आम्ही डोळे उघडे ठेवून प्रार्थना करू शकतो, परंतु आत्मा आत्म्याशी कनेक्टेड त्या वेळामध्ये होतो. हालेलुया. प्रवासामध्ये असेल, चालताना असेल, गाडीवरती असेल, आम्ही त्या वेळामध्ये प्रार्थना करू शकतो. आत्म्याने आत्म्यामध्ये प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि त्याद्वारे पियानो आम्ही प्रभूच्या संगतीमध्ये, त्याच्या अभिषेकामध्ये अधिकतेने दृढ आणि पियानो आम्ही ताजेतवाने त्या अभिषेकामध्ये आम्ही राहतो किंवा वाढल्या जातो. त्याच प्रकारे पियानो मिळालेल्या दानाचा, अभिषेकाचा वापर आम्ही आमच्या जीवनामध्ये केला पाहिजे. दुसरे तिमोथी याचा अध्याय 1 आणि वचन 6 मध्ये काय म्हणलेले वाचा. 2 Timothy chapter 1 verse 6. दुसरे तिमोथी याचा अध्याय 1 आणि वचन 6 वाचूयात. ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. हालेलुया. या ठिकाणामध्ये एक वचन, एक शब्द दिलेला आहे की जो हात तुझ्यावरती ठेवण्यात आलेला आहे. कोणी हात ठेवला तिमोथ्यावरती? हालेलुया. जरा सिस्टर साठी टाळ्या होत्या. हालेलुया. तिमोथ्यावरती कोणी हात ठेवला? पौलाने. आणि पौलाने हात ठेवल्यानंतर पौल काय म्हणत आहे या ठिकाणामध्ये की मी जो हात तुझ्यावरती ठेवलेला आहे, जी कृपादानं तुला मिळालेली त्यामध्ये तू काय कर, तुझ्या ठाई आहे जी कृपादानं तुझ्या ठाई आहे ते तू काय कर, प्रज्वलित कर. आम्हाला जे अभिषेक मिळालेला आहे, आम्हाला जी कृपादानं मिळालेली, आम्हाला पवित्र आत्म्याची जी कृपादानं मिळालेली, त्या गोष्टी काय करायच्यात, आम्हाला प्रज्वलित ठेवायच्या. त्या प्रत्येक कृपादानाला आम्हाला उत्तेजित ठेवायचं. हालेलुया. म्हणजे प्रज्वलित ठेवणं म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ काय? पेटत ठेवलेलं, ज्वलंत ठेवलेलं, राईट. आणि जर ते पेटत ठेवलं नाही, उत्तेजित जर ठेवलं नाही, जर ते ज्वलंत ठेवलं नाही, प्रज्वलित जर ठेवलं नाही, याचा अर्थ की ते विझण्यासारखं आहे. म्हणूनच तर या ठिकाणामध्ये पौलाने अशा प्रकारचा शब्द त्याच्यासाठी वापरलाय की तू जे कृपादान तुला मिळालेले ते कृपादान तू प्रज्वलित ठेव. ते स्वतः बरोबर इतरांच्या उन्नतीसाठी त्याचा उपयोग कर, इतरांच्या म्हणजे मंडळीच्या उन्नतीसाठी त्याचा उपयोग कर. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये आपल्या अभिषेकाचा वापर आम्ही इतरांच्या उन्नतीसाठी करतो पियानो, त्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आत्मिक उन्नती घडायला लागते. हालेलुया. त्याच प्रकारे पियानो आम्ही नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे आणि परमेश्वराची स्तुती आपल्या जीवनामध्ये कायम असली पाहिजे. यशायाचं पुस्तक याचा अध्याय 61 आणि वचन 3 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. आयझाया चॅप्टर 60 वर्स 3. यशाया याचा अध्याय 61 आणि वचन 3 मध्ये. सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्या शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठविले आहे. हालेलुया. अभिषेक अगोदरच आम्ही पाहिलं की आम्ही प्रत्येक जण अभिषिक्त आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आम्हाला प्रत्येकांना येशूच्या द्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने अभिषिक्त केलेला आहे. आणि अभिषिक्त केलेला असताना आम्ही प्रत्येकांनी आपल्या ठाई जो अभिषेक आहे तो आम्ही उत्तेजित ठेवावा, तो प्रज्वलित ठेवावा, तो ज्वलंत ठेवावा. आणि त्याचबरोबर आम्ही या तेलाला, या अभिषेकाला, या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाला ज्या वेळामध्ये आम्ही ताजं ठेवतो पियानो, त्या वेळामध्ये आम्हाला काय करायचं या गोष्टी आम्ही या ठिकाणामध्ये पाहत असताना आम्ही नेहमी कृतज्ञ असावं आणि परमेश्वराची स्तुती आपल्या जीवनामध्ये असावी. हालेलुया. परंतु पियानो निराशा असेल किंवा तक्रार करणं असेल, कुरकुर करणं असेल, ही आमच्या आत्मिक क्षमतेला पियानो क्षीण करणारं, आमच्या आत्मिक क्षमतेला पियानो संपवण्याचं काम पियानो या गोष्टी करतात.
हालेलुया. आणि म्हणून पियानो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की आम्ही संकटाच्या वेळामध्ये सुद्धा प्रभूची स्तुती करावी, आराधनामय करावी, अभिषेकाच्या वातावरणाची पियानो ही तयारी आम्ही या ठिकाणामध्ये करणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण ज्या वेळामध्ये आम्ही अभिषेकाच्या या गोष्टीला पियानो आपल्या जीवनामध्ये आम्ही कायम ताजं ठेवण्याचं काम आम्ही करण्याची आमची इच्छा असते. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की सियोनेतील शोकग्रस्तांना राख्याऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. हालेलुया. आणि हर्षरूप तेल आमच्यावरती कधी ओसंडून वाहतं? ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूची स्तुती करतो, प्रभूची आराधना करतो, तो अभिषेक आमच्यावरती नव्याने ओसंडून वाहायला लागतो. हालेलुया. सर्व प्रकारची कुरकुर असेल, सर्व प्रकारची तक्रार असेल, सर्व प्रकारची निराशा असेल की आमच्या आत्मिक शक्तीला क्षीण करण्याचं काम या गोष्टी करतात. पियानो अभिषेक ज्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये होतो, हर्षरूपी तेलाचा अभिषेक आमच्या जीवनामध्ये होतो, पियानो त्या वेळामध्ये या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनातून निघून जातात आणि एक नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य प्रभू आम्हाला देतो. हालेलुया. हालेलुया. सो आम्ही पाहत आहोत की अभिषेक काय आहे आणि अभिषेक ताजं ठेवण्यासाठी मी काय केलं पाहिजे. आता यानंतर आम्ही पाहूया की अभिषिक्त व्यक्तीने काय करावं आणि अभिषिक्त व्यक्तीने काय करू नये. हालेलुया. हालेलुया. या गोष्टी आम्हाला समजणं फार गरजेचे आहे. जर या गोष्टी आम्ही तत्परतेने समजून घेतो आणि या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आम्ही करतो तर पियानो आमचा अभिषेक टिकून राहतो आणि तो अभिषेक आमच्या जीवनामध्ये ताजा राहतो. हालेलुया. अभिषिक्त व्यक्ती पियानो या व्यक्तीला जगातून वेगळं केलेलं आहे आणि या व्यक्तीला प्रभूने आपल्या सामर्थ्याने भरवलेलं असताना या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये काय काय करणं गरजेचं आहे, त्याने काय केलं पाहिजे, या गोष्टी अगोदर आम्ही समजून घेऊया. म्हणजे त्यानंतर आम्ही पाहणार आहोत की अभिषिक्त व्यक्तीने काय करू नये. पहिलं कारण त्याने काय केलं पाहिजे, तर अभिषिक्त व्यक्तीने देवाच्या उपस्थितीत आणि प्रार्थनेमध्ये त्याने कायम राहिलं पाहिजे. हालेलुया. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 51 आणि वचन 11 मध्ये काय म्हणलेले वाचत. 51:11. सॅम चॅप्टर 51 वर्स 11. 51:11. तू मला आपल्या पुढून घालू देऊ नको आणि आपल्या पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की अभिषिक्त व्यक्तीला पियानो त्याने कायम आपल्या जीवनामध्ये तो अभिषेक ताजा ठेवण्यासाठी त्याने प्रार्थना आणि परमेश्वराच्या वचनामध्ये त्याने कायम राहणं गरजेचं आहे. दावीद राजा पियानो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तो राहत असताना पियानो या ठिकाणामध्ये तो परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे की परमेश्वरा, तू माझ्या ठाई असलेला जो पवित्र आत्मा आहे तो तू घालू नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. पियानो देवाच्या उपस्थितीमध्ये जर आम्ही राहिलो नाही, प्रार्थनेमध्ये जर आम्ही राहिलो नाही तर जो पवित्र आत्मा दिलेला आहे तो सुद्धा काय केला जातो, वचनानुसार तो घालून दिला जातो, पवित्र आत्मा काढून घेतला जातो. असंच आहे, असंच आहे. हालेलुया. काही जणांना वाटतं की पवित्र आत्मा आहे आणि पवित्र आत्मा आपल्या ठाई असताना आपण कसं वागलो, कसं जगलो, कसंही आपली जीवनाची आपण वाटेल तसं जर आम्ही करत गेलो तर तो पवित्र आत्मा आपल्या ठाई दिलेला आहे, तो कधीच निघून जाणार नाही, काढून घेतला जाणार नाही. असं बरेच जण आत्मिकरित्याच्या गैरसमजामध्ये राहतात. हालेलुया. काही जणांच्या जीवनातून तो पवित्र आत्मा काढून घेतला जातो, त्यांना कळत सुद्धा नाही आणि ते भ्रमामध्ये राहतात. हालेलुया. आणि भ्रमामध्ये राहिल्या कारणाने पियानो दुसराच आत्मा त्यांच्या ठाई काम करायला लागतो, ते सुद्धा कळत नाही. हालेलुया. तो दुसरा आत्मा अशुद्ध आत्मा आहे. जो अशुद्ध आत्मा अनेकांच्या जीवनामध्ये पियानो काम करतो आणि त्या अशुद्ध आत्म्याच्या कारणाने पियानो त्याने जग आणि जगातील गोष्टी आणि सैतानाच्या गोष्टी कराव्यात ही सैतानाची इच्छा आहे. आणि म्हणून पियानो जर आम्ही अभिषिक्त आहोत, परमेश्वराने आम्हाला अभिषिक्त केलेला आहे, तर आम्हाला काय करायचंय, तर आम्हाला कायम परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहायचं आणि कायम प्रार्थनेमध्ये आम्हाला टिकून राहायचंय. हालेलुया. जगामध्ये अंधकार आहे, जगामध्ये पाप आहे आणि आम्ही अधिक वेळ पियानो जग आणि जगातील गोष्टीमध्ये, जगातील लोकांच्या संगतीमध्ये मी येतो. बरोबर आहे. हालेलुया. परंतु ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो आम्हाला पाहायला मिळतं की देवाच्या लोकांनी प्रभूच्या उपस्थितीमध्ये कायम राहणं गरजेचं आहे. आम्ही सकाळी देवाच्या उपस्थितीमध्ये यायला पाहिजे, आम्ही दुपारी देवाच्या उपस्थितीमध्ये यायला पाहिजे, संध्याकाळी आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये यायला पाहिजे, रात्री आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये यायला पाहिजे. आणि जर आम्ही रात्री जागतो तरी त्या वेळामध्ये सुद्धा आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये यायला पाहिजे.
हालेलुया. जर आम्ही मानतो की पवित्र आत्मा आहे, तर प्रियांनो आम्ही हे मानलं पाहिजे की दुरात्मे सुद्धा आहे की जे त्यांचंही काम करतात. हालेलुया. परंतु आज अनेक वेळेस विश्वासणारे या गफलतीमध्ये आहेत की दुरात्मे आपल्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही, अशुद्ध आत्मे आपल्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. हालेलुया. सैतान आपल्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. या गफलतीमध्ये, या गैरसमजामध्ये आहे. योब नाही सुटला. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि आम्ही गफलतीमध्ये राहू नये. ज्या संबंधीने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की दानियेलाने ज्या वेळामध्ये प्रार्थना केली, दानियेलाला ज्या देवदूताने दर्शन दिलं, त्या देवदूताने काय म्हणलं, त्या सैतानाला त्याने धमकावलं नाही. त्याने काय म्हणलं, काय म्हणलं, प्रभू तुला धमकाव. हालेलुया. जर देवदूत परमेश्वराचा सहारा घेतो, जर देवदूत स्वतः त्याला धमकावत नाही, तर प्रियांनो आम्ही असं कधी समजू नये की तो सैतान किंवा त्याचे जे देवदूत आहे अंधकाराचे, ते आमच्या जीवनात काही करू शकत नाही. अशा गफलतीमध्ये विश्वासणाऱ्याने राहू नाही. हालेलुया. आम्हाला त्याच्या फंद्यात नाही पडायचं. हालेलुया. आणि त्याच्या वाटी सुद्धा नाही जायचं. आमच्या जीवनाची जी निवड आहे ती अभिषेकासाठी आहे. आमची निवड प्रियांनो पवित्र आत्म्यासाठी आहे. हालेलुया. परंतु विनाकारण आम्ही त्याच्याकडे जाता कामा नये, त्याच्या गोष्टी करता कामा नये आणि म्हणून प्रियांनो गैरसमजामध्ये सुद्धा राहता कामा नये. हालेलुया. अनेक जण प्रियांनो असंही होतं की आम्ही जे काम आपण नाही करू शकत, आपली प्रत्येकाची आत्मिक क्षमता वेगवेगळी आहे. जे आपण पेलावू शकतो ते आपण पेलवू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही पेलावू शकत. प्रत्येकाची सीमा आहे, प्रत्येकाची लिमिट आहे. हालेलुया. आणि ती सीमा आम्ही आमच्या जीवनामध्ये ओळखली पाहिजे. त्यापेक्षा जर अधिक आम्ही कुठली गोष्ट करायला जातो तर प्रियांनो त्याचा प्रभाव आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, आपल्या परिवाराच्या जीवनामध्ये, आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये आणि प्रियांनो इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला त्याचा परिणाम पाहायला मिळतो. हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की काही नाही होत. हालेलुया. काही होत नाही असा विश्वासणारा बऱ्याच वेळेस बोलतो, काही होत नाही. आणि ज्या वेळामध्ये घडून जातं ना, ते सुद्धा कळून येत नाही की कशाने घडलं. मी भीती तुमच्या मनामध्ये टाकण्यासाठी या गोष्टी बोलत नाही, अवेअर करण्यासाठी, तुम्हाला जागृत करण्यासाठी या गोष्टी सांगतोय. हालेलुया. हालेलुया. कुठल्या गोष्टीने काय घडणार आहे आम्हाला माहिती नाही, माहितीये का? मग त्या फंद्यामध्ये जर नाही पडलं तरच चांगलं आहे ना. परंतु आपल्याला हे माहिती की मी प्रभूची प्रार्थना केली, त्याच्या उपस्थितीमध्ये राहिलो, त्याची प्रार्थना केली, उपवास मी केले, मी जर प्रभूच्या वचनाचं रात्रंदिवस मनन केलं तर याचा फायदा माझ्या जीवनामध्ये होईल. हालेलुया. परंतु अनेक वेळेस प्रियांनो आम्ही ज्या विनाकारांच्या अशा गोष्टी ना, त्या गोष्टीचा मी अनेक वेळेस विश्वासणारे ते रिस्क घेताना आम्हाला पाहायला मिळतात. हालेलुया. सो कधी कधी आम्हाला पाहायला मिळतं की काही जण एखादा व्यक्ती जो दुरात्म्याने ग्रसित असेल त्याच्याशी त्याने काय बोललं पाहिजे. हालेलुया. त्याच्याशी त्याने काय बोललं पाहिजे, त्याला विचारणं गरजेचं आहे का कुठून आलास. हालेलुया. त्याला विचारणं गरजेचं आहे की तुझं नाव काय आहे. हालेलुया. तुला काय पाहिजे हे विचारणं गरजेचं आहे का. अनेक जणांना मी पाहिलंय असं, तुला काय पाहिजे, अजून किती दिवस राहायचंय, किती दिवसापासून आहे, नाव सांग. हालेलुया. हालेलुया. आम्हाला येशूच्या नावात धमकवायचं बस इतकाय. हालेलुया. बस इतकाय. परंतु विनाकारांच्या गोष्टी की ज्या आवश्यक नाही अशा गोष्टी बोलल्या जातात आणि त्या कारणाने त्याचा प्रभाव असा होतोय. एक घटना मी ऐकली आणि ती घटना अशी होती की एक विश्वासणारा भाऊ होता आणि तो विश्वासणारा भाऊ तो आजूबाजूच्या त्याच्या खेड्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये ती सेविकाई करत होते. आणि असंच त्यांच्या घरी एक पाहुणे आले आणि पाहुणे आलेले असताना त्यांनी सांगितलं की मी आता जाऊन त्या व्यक्तीच्या जीवनातील दुरात्मी मी काढून येतो. त्यांनी सांगून गेलं. हालेलुया. प्रियांनो
त्या व्यक्तीला वाटलं की लाईटली ही गोष्ट आहे, या अगोदर सुद्धा असं केलं आणि आता सुद्धा तसं घडून येईल. जसा तो व्यक्ती गेला, जो पाहुणा घरी वाट पाहत होता त्याचं उलटच झालं. जो विश्वासणारा सेविकाई करत होता, अनेक लोकांसाठी मध्यस्थी करत होता, त्या व्यक्तीच्या ठाई असलेला जो दुरात्मा आहे तो त्याच्यातून निघून याच्यामध्ये आला. हालेलुया, हालेलुया. म्हणून ही गोष्ट लाईटली घेता कामा नाहीये. ही जोखीम आहे आणि ही जोखीम, ही रिस्क आहे. रिस्क घेत असताना आम्ही आमची पडताळणी करावी की मी त्या क्षमतेचा आहे का, आणि जर ही क्षमता आपल्या ठाई नाहीये तर त्यात फंद्यात न पडलेलं बरं. आपलं विश्वास करायचंय, प्रार्थना करायची, विश्वासणाऱ्याचं जे काम आहे तितकं करणं, आणि तिथपर्यंत ते सीमित ठीक आहे. कारण प्रत्येकाची आत्मिक पातळी वेगवेगळी आहे. हालेलुया, हालेलुया. सो प्रत्येकाने जपलं पाहिजे आपल्या आत्मिक जीवनाला. त्याने काय करावं तर त्याने देवाच्या उपस्थितीत आणि प्रार्थनेमध्ये त्याने राहावं. ही गोष्ट त्याला करायची अभिषिक्त व्यक्तीला. दुसरं कारण आम्ही पाहूया की त्याने काय करावं तर त्याने कायम नम्रता आपल्या जीवनामध्ये बाळगावी. हालेलुया. अभिषेक निघून जाण्याचं फार मोठं एक कारण आहे, गर्विष्ठपणा. अभिषेकामुळे प्रियांनो व्यक्तीला सामर्थ्य मिळतं आणि आदर सुद्धा मिळतो. परंतु अभिषिक्त व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये जर तो नम्र राहिला नाही तर प्रियांनो परमेश्वर काय करतो त्याच्या जीवनामध्ये, ते सामर्थ्य त्याचं स्वतःचं नाही तर ते कोणाचं आहे, परमेश्वराचं. हालेलुया. अभिषिक्त व्यक्ती जर प्रार्थना करतो, अभिषिक्त व्यक्ती कोणासाठी मध्यस्थी करतो, अभिषिक्त व्यक्तीच्या द्वारे प्रियांनो प्रभू जर एखादा मोठा चमत्कार करतो तर तो जो चमत्कार आहे तो त्या व्यक्तीने केला का, कोणी केला? हालेलुया. तो केवळ परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे त्याने केलेला आहे. तो व्यक्ती पूर्णपणे रिक्त राहणं गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्त हा सर्वात मोठा अभिषिक्त असूनही त्याने स्वतःला रिकाम केलं, रिक्त केलं आणि त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. हे परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. त्याने कायम नम्रता धारण केली. फिलिप्पी करासपत्र याचा 2 आणि वचन 7 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. फिलिप्पी चॅप्टर 2 वर्स 7. फिलिप्पी 2 आणि 7. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. हालेलुया. आता मला सांगा, येशू पेक्षा आपण जास्त आहोत का? एक विश्वासणारा. जर प्रभू येशू ख्रिस्त तो कोण होता? वचन सांगत आहे परत एकदा त्या वचनाला आम्ही पाहतो की त्याने स्वतःला इतकं रिक्त केलं की तो देवाचा पुत्र, सर्व समर्थ, की त्याच्याद्वारे सर्व सृष्टीची निर्मिती झाली. त्या प्रभूने काय केलं की त्याने स्वतःला इतकं रिक्त केलं की त्याने मनुष्याच्या प्रतिरूपाचं होऊन त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. म्हणजे आम्हाला किती रिक्त व्हायचंय, किती नम्र व्हायचंय यातून समजतंय. हालेलुया. किती रिक्त व्हायला पाहिजे, किती नम्र आम्ही व्हायला पाहिजे. हालेलुया. जर नम्रता आपल्या जीवनामध्ये नाहीये तर प्रियांनो तो जो अभिषेक आहे तो अभिषेक काम करणार नाही. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शाऊलाने परमेश्वराच्या शब्दाला मान दिला नाही. जे सांगितलं त्याने ते केलं नाही. गर्विष्ठ उर्मटपणाच्या त्याच्या स्वभावाच्या कारणाने प्रियांनो त्याने देवाच्या शब्दाला त्याने जुमानलं नाही आणि त्या कारणाने त्याच्या ठाई जो अभिषेक होता तो परमेश्वराने काढून घेतला आणि नवीन अभिषेक परमेश्वराने दाविदाला केला. हालेलुया. अभिषेक आपल्या जीवनामध्ये असताना, अभिषिक्त आपण असताना, पवित्र आत्म्याने आम्ही अभिषिक्त असताना आमच्या ठाई नम्रता आम्ही बाळगणं फार गरजेची आहे. आणि ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये ही गोष्ट फार आवश्यक आहे. हालेलुया. जर तो नम्रतेने आपलं जीवन जगत नाही तर प्रियानो तो अभिषेक आपल्या जीवनातून प्रियानो काम करू शकत नाही. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो नम्र जनांवरती काय करतो? दया करतो. आणि गर्विष्ठांना तो दुरून ओळखतो. हालेलुया. हालेलुया. आम्ही काय आहोत, कोण आहोत इतकं चांगलं ओळखायला फक्त प्रभू समर्थ आहे. त्याच्यासारखं कोणीच नाही समर्थ. हालेलुया. गर्विष्ठ आहोत, आमचा स्वभाव, आमचे विचार काय आहेत प्रभूला माहिती आहे.
कधी कधी आपल्या बाजूच्या व्यक्तीला माहिती पडत नाही, आपल्या नातेवाईकाला माहिती पडत नाही की आपण कसे आहोत कसे नाही. परंतु प्रभू आहे की त्याला माहिती की आपला स्वभाव काय आहे, आपला विचार काय आहे, आपली मानसिकता काय आहे, आपण नम्र आहोत की गर्विष्ठ आहोत, या सगळ्या गोष्टीची पारख करणारा प्रभू आहे. कधी कधी अशी लोक आम्ही पाहिले ज्या वेळामध्ये समस्या येतात ना, समस्या आल्यानंतर इतके धार्मिक बनतात, इतके नम्र बनतात की त्यांच्यासारखं नम्र जगात कोणीच दिसत नाही. आणि जशी समस्या सुटली, तसा आजार गेला, जशी ती अडचण दूर झाली ना, त्यांच्यासारखा गर्विष्ठ व्यक्ती कोणी दिसत नाही. असं बऱ्याच वेळेस पाहायला मिळतं. हालेलुया, हालेलुया. आम्ही ज्या वेळामध्ये प्रभूकडे आलोत ना, पूर्ण भावाने, पूर्ण विश्वासाने, पूर्ण भयाने आणि पूर्ण नम्रतेने आम्ही त्याच्या मध्ये राहणं गरजेचं आहे. हालेलुया. जर आमचा पूर्वीचा स्वभाव ख्रिस्तामध्ये आल्यानंतर तोच स्वभाव आहे, तर पियानो आमचं आणखी परिवर्तन झालेलं नाहीये. वी नीड टू ट्रान्सफर. आम्हाला गरज आहे आमच्या जीवनामध्ये बदल घडवण्याची, आणि तो बदल केवळ प्रभूच्या वचनाच्या द्वारेच आणि त्याच्या सामर्थ्याच्या द्वारेच प्रियानो होऊ शकते, संगतीने होऊ शकते, वैयक्तिक प्रार्थनेने होऊ शकते. त्यानंतर त्याने काय करावं, तर त्याने परमेश्वराच्या वचनाचं आज्ञा पालन त्याने नित्य करावं. यहोशुआ याचा अध्याय 1 आणि वचन 8 मध्ये काय म्हणलेलं वाचूयात. यहोशुआ पहिला अध्याय आणि वचन 8. जोशुआ चॅप्टर 1 वर्स 8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा सर्व मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया. आज विश्वासणाऱ्यांना किंवा जगातील प्रत्येक व्यक्तीला या वचनाच्या शेवटचा भाग पाहिजे. हालेलुया. काय वचनाचा शेवट काय आहे? या वचनात दिलेलं आहे की तुला काय मिळेल, तुला सुख, तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती घडेल. हे पाहिजे सगळ्यांना, सगळ्यांना 100% पाहिजे. हालेलुया. परंतु त्याच्या अगोदर काय सांगितलं ते नकोय. मिळेल का, प्राप्त होईल का? हालेलुया, हालेलुया. त्याचा मोबदला द्यावा लागेल ना. तुम्ही पेट्रोल पंपावरती गेलात आणि तुम्ही त्या व्यक्तीला म्हणलात की गाडीमध्ये फुल टाकी पेट्रोल भर. त्या मोबदल्यामध्ये आपल्याला काहीतरी द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? त्याची रक्कम द्यावी लागेल. आणि जर नाही दिलं तर पेट्रोल नाही मिळणार. मोबदला आपल्याला त्याचा द्यावाच लागतो. त्याच वेळेस पियानो त्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. आज अनेकांच्या जीवनामध्ये पियानो या गोष्टीची अपेक्षा आहे की परमेश्वराने माझा मार्ग सुखाचा करावा. अनेकांना वाटतं की मला यश प्राप्ती घडावी, परंतु वेळ नाहीये. हालेलुया, हालेलुया. वेळ नाहीये. आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे, परंतु प्रभूच्या सहभागितेमध्ये यायला वेळ नाहीये, प्रभूच्या सानिध्यतेमध्ये यायला वेळ नाहीये, वैयक्तिक प्रार्थना करायला वेळ नाहीये, प्रभूचं वचन वाचायला वेळ नाहीये, प्रभूचं वचनाचं मनन करायला वेळ नाहीये. मग यश प्राप्ती कुठून घडेल? हालेलुया. मार्ग कसा सुखाचा होईल? होईल का? आपण या जगामध्ये जगतोय ना प्रियांनो, आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस सुखाचा दिवस व्हावा, आपला मार्ग सुखाचा व्हावा, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्ती घडावी, याच्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे. की म्हणलेलं आहे की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे 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 तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया. आज अनेकांना या गोष्टीची अपेक्षा आहे, परंतु अगोदरच्या गोष्टी जर दुर्लक्ष केल्या तर पियांनो परमेश्वराच्या वचनानुसार आम्हाला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजे त्या गोष्टी मिळू शकत नाही. मिळवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? परमेश्वराच्या वचनाचं आम्हाला पालन करावं लागेल. हालेलुया, हालेलुया. आम्हाला नियमशास्त्र नाही पालन करायचं, कारण प्रभूचं वचन सांगतं जे नियमशास्त्र पालन करतात त्या नियमशास्त्राच्या द्वारेच त्यांचा न्याय होईल. आम्ही नियमांच्या अधीन नाहीये. नियमांच्या अधीन नाहीये म्हणजे याचा अर्थ हा नाहीये की आम्ही
ज्या 10 आज्ञा दिले त्या मोडाव्या. हालेलुया. 10 आज्ञा एका बाजूला करूया. हालेलुया. 10 आज्ञा जर आम्ही मोडल्या तर काय होईल? शिक्षा होईल ना आम्हाला. 10 आज्ञा आपल्या आत्मिक जीवनाला प्रियानो त्या बॅरिकेड सारखं काम करतात की आम्ही डावीकडे आणि उजवीकडे आम्ही वळू नये. आम्ही योग्य मार्गाने चालावं आणि त्यानुसार प्रियानो आम्ही प्रभूच्या भयामध्ये राहावं, प्रभूच्या विश्वासात राहावं आणि पवित्रतेमध्ये आपलं जीवन जगावं. यासाठी प्रियानो त्या आज्ञा आपल्या जीवनामध्ये बॅरिकेड सारखं काम करतात. हालेलुया. आणि आम्हाला उचित मार्गाने घेऊन चालतात. आणि तो मार्ग कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे, की जो मार्ग आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातो. आणि म्हणून प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने मोशेच्या नंतर यहोशूआला सांगितलं होतं की तू काय कर, ज्या ज्या वचनाला मी तुम्हाला दिलेले ते वचन आपल्या जीवनामध्ये तुम्ही काळजीपूर्वक पाळा आणि त्या वचनाचं तुम्ही रात्रंदिवस मनन करा. आम्हाला काय करायचंय? परमेश्वराच्या वचनाचं आम्हाला पालन करायचंय. हालेलुया. त्यानंतर पुढची गोष्ट आम्हाला काय करायची? तर आम्हाला इतरांची सेवा आणि देवाचा गौरव आपल्या जीवनातून आम्हाला करायचा आहे. हालेलुया. अभिषिक्त व्यक्तीने प्रियानो स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धीसाठी प्रियानो त्याने काम करू नये, तर त्याने परमेश्वराच्या सुवार्थेचं काम, जे गरीब लोक आहेत, जे तुटलेल्या हृदयाचे लोक आहेत प्रियानो, जे बंधनामध्ये लोक आहेत, अशांपर्यंत सुवार्थेचा प्रसार त्यांनी करणं गरजेचं आहे. हालेलुया. परंतु आज आम्हाला पाहायला मिळतं की अनेक जण आपल्याला झालेला अभिषेक, या अभिषेकाचा उपयोग ते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी करताना पाहायला मिळतं. हालेलुया. सोशल मीडियाला याचा पूर आलेला आहे. हालेलुया. ते करू नये असं याच्या विरोधात मी नाहीये, परंतु अगोदर आम्ही आमची स्वतःची चाचपणी करावी की मी जे देतोय ते योग्य आहे की नाहीये. हालेलुया. मी जे सांगतो ते योग्य आहे की नाहीये याची चाचपणी करणं गरजेचं आहे. इतरांची सेवा आणि देवाचा गौरव आपल्या जीवनाच्या द्वारे होणं गरजेचं आहे. एक वचन आम्ही वाचूयात. लूक शुभवर्तमान याचा अध्याय 4 आणि वचन 18 मध्ये. लुकाच्या 4 वर्ड्स 4:18 की प्रभू येशू ख्रिस्तावरती ज्या वेळामध्ये पवित्र आत्मा उतरून आला, प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये काय नमूद केलेलं आहे वाचूयात. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. हालेलुया. वचन सांगत आहे की दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. आपल्याला प्रत्येकांना सुद्धा जो अभिषेक केलेला आहे तो अभिषेक कशासाठी आहे? जे दीन आहे, जे दरिद्री आहे, जे तुटलेले आहेत, अशांपर्यंत सुवार्ता सांगण्यासाठी त्याने आम्हाला अभिषिक्त केलेला आहे. हे देवाचं काम आहे, देवाचा गौरव हा आहे. हालेलुया. हालेलुया. देवाची, परमेश्वराची सेवा म्हणजे काय? तर ही सेवा आहे. हालेलुया. सेवा म्हणजे फक्त बायबल घ्यायचं आणि प्रचार करायचा, याला सेवा नाही म्हणलं जात. जे तुटलेले हृदयाचे आहेत त्यांच्यापर्यंत सुवार्ता सांगणं, त्यांना देवाच्या वचनातून प्रियानो उभारणी देणं, ही सेवा आहे. सेवेमध्ये प्रियानो अनेक भाग आहेत. हालेलुया. सेवेमध्ये प्रियानो जसं मंडळीमध्ये एकत्रित आल्या जातं प्रियानो, त्या वेळामध्ये सुद्धा प्रियानो वेगवेगळ्या प्रकारची सेवा आहे. विचारपूस करण्याची सेवा आहे, व्यवस्था पाहण्याची सेवा आहे, साफसफाई करण्याची सेवा आहे, स्तुती आराधना करण्याची सेवा आहे, वचन सांगण्याची सेवा आहे, इतरांसाठी मध्यस्थी करणं ही सेवा आहे, इतरांसाठी प्रार्थना करणं ही सेवा आहे. हालेलुया. सुवार्ता प्रसार करणं ही सेवा आहे. बोलो येशू मसीह. हालेलुया. आम्ही एकाच अँगलनी सेवेला नाही पाहू शकत. त्याचे विविध प्रकारचे प्रियानो प्रकार आहेत सेवेमध्ये. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की अभिषिक्त व्यक्तीने आता काय करू नये. हालेलुया. काय करावं आम्ही पाहिलं. काय काय केलं पाहिजे त्याने? तर अभिषिक्त व्यक्तीने देवाच्या उपस्थितीत आणि प्रार्थनेमध्ये त्याने कायम राहिलं पाहिजे. अभिषिक्त व्यक्तीने कायम नम्रता बाळगली पाहिजे. अभिषिक्त व्यक्तीने परमेश्वराच्या वचनाचं त्याने कायम पालन केलं पाहिजे. अभिषिक्त व्यक्तीने इतरांची सेवा आणि परमेश्वराचा गौरव त्याने कायम केला पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही पाहतोय की अभिषिक्त व्यक्तीने आता काय करू नये. हालेलुया. आम्ही अगोदरच पाहिलं की आम्ही प्रत्येक जण अभिषिक्त आहोत. काय करावं आणि काय करू नये. आता आम्ही सर्वजण जन्मतः भारतीय नागरिक आहोत. आम्ही प्रत्येक जण जन्मतः भारतीय नागरिक आहोत. सो आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला माहिती आहे आणि काय केलं नाही पाहिजे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. हालेलुया.
हालेलुया. आम्ही काय केलं पाहिजे? भारतीय नागरिक म्हणून काय केलं पाहिजे? हालेलुया. अहो एखादं तरी सांगा. यस, काय केलं पाहिजे आम्ही? सॉरी, यस, ओके, संविधानाचं पालन केलं पाहिजे. ठीक आहे. आणखी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. ओके, गुड. आणखी? यस, ओके, ठीक आहे. आणखी काय केलं पाहिजे? आपण भारतीय नागरिक म्हणून काय केलं पाहिजे? आणि यस, भारताच्या हिताच्या गोष्टीचाच विचार केला पाहिजे. बरोबर आहे. जे अहित आहे अशी गोष्टी विचार सुद्धा आम्ही करू नये, म्हणजे आम्ही कृती करणार नाही. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं. बरोबर आहे. इतकं जरी केलं ना तरी पुरं आहे. भारताच्या हिताचं करायचंय, विचार करायचंय, बाकी काही नाही. आणि अहिताच्या गोष्टी जर तो व्यक्ती करू लागला तर तो देशाच्या विरोधित कारवाई करायला लागतो. राईट. म्हणजे तो देशद्रोही बनायला लागतो. बरोबर आहे. सो त्याच प्रकारे आत्मिकरित्या आम्ही या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की आम्ही अभिषिक्त आहोत. अभिषिक्त असताना आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला कळालं. आता अभिषिक्त असताना आम्ही काय करू नये हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे. हालेलुया. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे या गोष्टी जर आम्हाला कळाल्या तर आम्ही आमची स्वतःची आत्मिक काळजी घेऊ शकू. स्वतःच्या आत्म्याची, पवित्र आत्म्याची, अभिषेकाची आम्ही काळजी घेऊ शकू आणि त्या कारणाने आमचा अभिषेक कायम ताजा राहील. हालेलुया. हालेलुया. कारण आम्ही वचनामध्ये पाहिलं की त्याने मला ताज्या तेलाचा अभंग केला आहे. एकच दिवस नाही. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्याची दया आमच्यावरती रोज सकाळी नवी अशी होते. रोज नवीन अभिषेक त्याने आम्हाला करावा. रोज नवीन त्याच्यात नवीन तेलाचा अभिषेक त्याने आम्हाला करावा. ही अपेक्षा आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि तो नवीन अभिषेक आम्हाला नवीन गोष्टीचं रिव्होल्युशन देतो, नवीन गोष्टीचं प्रगटीकरण देतो, नवीन गुड गोष्टी प्रभू त्याच्या वचनातून आम्हाला शिकवतो. हालेलुया. जुना अभिषेक प्रियानो आम्हाला नवीन गोष्टी नाही प्रगट करू शकत. हालेलुया. आपल्या मोबाईल मध्ये नवीन अपडेट येत असतात. पॉपअप येतो ना कंटिन्यू. का बरं येतो? की ज्या नवीन जर व्हायरस आहे तर त्याच्या संबंधित त्याला नवीन अपडेट गरजेचं आहे. आणि जर ते अपडेट झालं नाही तर हे व्हायरस काय करेल? त्याला, त्या मोबाईलला खराब करून टाकेल, डिस्ट्रीब्यूट करून टाकेल. तसं आमच्या जीवनामध्ये नवीन अभिषेकाची गरज आहे. हे फार सुंदर उदाहरण भेटलं आपल्याला मोबाईलचं. कारण जिव्हाळ्याचं आहे ना आपल्या. हालेलुया. मोबाईल फार जिव्हाळ्याचा आहे. हालेलुया. ते फार सुखी लोक आहेत की ज्यांच्याकडे छोटा मोबाईल आहे. खरं सांगतो, बटनाचा मोबाईल ज्यांच्याकडे आहे ना ते सुखी लोक आहेत. आणि सगळ्यात सुखी कोणी माहिती आहे? ज्यांच्याकडे मोबाईलच नाहीये. हालेलुया. राईट. अगोदर बरं वाटत असेल तर तुम्हाला. हालेलुया. सो आम्ही आता काय करू नये? अभिषिक्त व्यक्तीने काय करू नये? तर पहिलं तर त्या अभिषिक्त व्यक्तीने अभिमान बाळगू नये, त्या व्यक्तीने गर्व करू नये. हालेलुया. कारण पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की अभिषिक्त व्यक्तीचा सर्वात मोठा जो शत्रू आहे तो शत्रू आहे गर्व, अभिमान. हालेलुया. ज्यांना ज्यांना अभिषिक्त व्यक्तीला गर्व झाला ना, परमेश्वराने त्यांना झुगारून दिलंय. स्वर्गातल्या देवदूताला परमेश्वराने नाही सोडलं हे उदाहरण आहे आपल्यासाठी. जर त्या देवदूताला जर त्याने सोडलं नाही तर मग बाकी आपण मनुष्य आहोत. राजाला सुद्धा त्याने सोडलं नाही, शौलाला सुद्धा त्याने सोडलं नाही. जसं मी पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की शौलाला अभिषिक्त झाला होता आणि त्या वेळामध्ये त्याला गर्व आला आणि त्याने परमेश्वराच्या आज्ञांचं त्याने उल्लंघन केलं, वचनांचं उल्लंघन केलं. आणि त्यानंतर परमेश्वराने त्याला अभिषेक आणि पवित्र आत्मा त्याच्यातून काढून घेतला. गर्विष्ठ अभिमानी व्यक्तीला परमेश्वर अभिषिक्त ठेवत नाही, त्याचा पवित्र आत्मा त्याच्या ठाई तो ठेवत नाही. नम्र जनांच्या ठाईच पवित्र आत्मा राहतो. 3 जणांच्या ठाईच पवित्र आत्मा वास्तव्यास येतो. हालेलुया. अनेक उदाहरणं आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहू शकतो. हालेलुया. मोशेचं कर्तृत्व फार मोठं आहे.
आणि मोशेच्या ठाई नम्रता फार मोठी आहे. आणि म्हणूनच परमेश्वराने त्याच्याद्वारे असाध्य अशा गोष्टी केल्या की ज्या गोष्टी या अगोदर कधी घडल्या नाही आणि घडतील याची काही शाश्वती नाही. हालेलुया. असाध्य गोष्टी पियानो परमेश्वराने मोशेच्या द्वारे करून घेतल्या. कारण परमेश्वर स्वतः मोशेबद्दल ग्वाही देतो, साक्ष देतो की मोशे सारखा नम्र व्यक्ती मला पृथ्वीवरती कोणी आढळत नाही. हालेलुया. हालेलुया. ती नम्रता परमेश्वर आमच्या ठाई अपेक्षित करतो की जर आम्ही नम्रतेने जगतो, नम्रतेने राहतो, तर पियानो तो पवित्र आत्माचा जो अभिषेक आहे तो नव्याने आमच्या जीवनामध्ये नवनवीन अभिषेक दररोज आमच्या जीवनामध्ये घडतो. बोलो येशू मसीह. सो आम्ही काय करू नये? अभिषिक्त व्यक्तीने अभिमान आणि गर्व बाळगू नये, कुठल्याच गोष्टीचा नाही. आज आपल्याकडे जेही आहे ना, ती प्रत्येक गोष्ट प्रभूने दिलेली आहे. प्रत्येक गोष्ट दिलेली. हालेलुया. आरोग्य आपल्याकडे ते प्रभूने दिलेलं आहे. नाहीतर तुम्ही एकदा घाटीला चक्कर मारून या, कळून जाईल की जीवन काय आहे आणि आरोग्य काय आहे. जे प्रभूने दिलेले आहे ना, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रभूला कृतज्ञ असलं पाहिजे, धन्यवादित असलं पाहिजे की प्रभू मला तू आरोग्य दिलं, मी तुला धन्यवाद. मी माझं सर्व काही काम मी स्वतः करू शकतो, मी दुसऱ्यावरती अवलंबून नाही. प्रभू तुला धन्यवाद. मला जे काम तू दिलं प्रभू तुला धन्यवाद. मला जो व्यवसाय दिला प्रभू त्याबद्दल धन्यवाद. प्रभू मला एक चांगला परिवार दिला, मला पती दिला, मला पत्नी दिली, मला लेकरं दिले, आई वडील दिले, प्रभू याबद्दल धन्यवाद. मला चांगली संगती दिली प्रभू त्याबद्दल धन्यवाद. प्रभू मला तुझं वचन तू देतोस त्याबद्दल तुला धन्यवाद. तुझं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू देतोस त्याबद्दल धन्यवाद. प्रभू मला तुझ्या वचनातून बोलता येतं प्रभू त्याबद्दल धन्यवाद. प्रभू मला तुझी स्तुती आराधना करता येते त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक गोष्टीबद्दल, अनेक कारणाबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ शकतो. अनेक गोष्टीबद्दल. याचं क्रेडिट स्वतः कधीच घेऊ नका. ज्या दिवशी तुम्ही स्वतः क्रेडिट घ्यायला लागाल ना, तिथून खाली उतरायला लागाल. हालेलुया. जे काही आहे ते केवळ आणि केवळ केवळ आणि केवळ प्रभूमुळे आहे, केवळ त्याच्यामुळेच. नाहीतर आज बघा की कित्येक परिवार विभक्त परिवार आहेत. कित्येक दाम्पतीला प्रियानो संतती नाहीये. कित्येक लेकरांना आई वडील नाही आहेत. कित्येक दाम्पतीला पियानो त्यांचा सुखी परिवार नाहीये, कटकटी आहे त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये पियानो अनेक प्रकारचे वादविवाद आहेत. परंतु प्रभूला धन्यवाद की प्रभूने आपल्याला आनंदी, सुखी आणि समृद्धीचं जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून पियानो प्रत्येक गोष्टीबद्दल जी आवश्यकता प्रभू आपल्या जीवनामध्ये देतो ती गोष्ट परमेश्वर आपल्याला देत असतो. हालेलुया. हालेलुया. आम्ही त्याबद्दल समाधानी सुद्धा असलं पाहिजे. ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये समाधान फार गरजेचं आहे आणि जगी व्यक्तीच्या जीवनामध्ये समाधान नसतं. बघा तुम्ही, ख्रिस्ती व्यक्ती हा सॅटिस्फाईड असतो. जे आहे त्याच्यात प्रभूने मला दिले, मी याबद्दल प्रभूला धन्यवाद. हालेलुया. सो आम्ही अभिमान बाळगू नये, आम्ही गर्व करू नये. त्यानंतर आणखी आम्हाला पाहायला मिळतं की काय करू नये, तर अभिषेकाचा वापर स्वार्थासाठी आणि पैशासाठी मुळीच करू नये. हालेलुया. मी एका खेड्यामध्ये मी सेवेकाई करत होतो आणि त्या ठिकाणामध्ये सेवेकाई करत असताना मी एका वाटेने जात येत होतो आणि ती वाट माझी कायम होती. मी दर आठवड्याला त्या वाटेने जायचो. त्या रोडनी जात असताना मला अचानक एक बोर्ड दिसला आणि लोकांची झुंड त्या ठिकाणामध्ये जाताना मला दिसलं. आणि मग नंतर मला कालांतराने काही जणांनी, काही परिवाराने मला सांगितलं की या ठिकाणामध्ये अशा अशा प्रकारची तिथं एक व्यक्ती आहे की जे प्रार्थना करतात आणि लोकांना तिथं बरं वाटतं. सो मला वाटलं की चांगली गोष्ट आहे की एक सेवक म्हणून कोणीतरी या भागामध्ये उभे राहिले आणि ही सेवा करतायत, चांगली गोष्ट आहे. तिथं टेम्पोचे टेम्पो भरून लोक येत होते. शेकडो लोक दिवसभरात यायचे आणि मी त्या ठिकाणामध्ये जाऊन पाहिलं सर्व माहोल. अक्षरशः माझं मन हादरून गेलं, पूर्णपणे मी हादरून गेलो. एका झाडाखाली येशू ख्रिस्ताचा फोटो लावलेला आहे, त्याला हार घातलेला आहे
आजूबाजूला भरपूर मेणबत्त्या आणि तिथं अगरबत्ती लावलेली आहे. बाहेर मोठ्या प्रकारे व्यवसाय चालू आहे. आणि अशा प्रकारचा सर्व तो माहोल मी पाहिल्यानंतर त्या व्यक्तीने आणि मी विचारात पडलो की जर हे सेवक आहेत तर ही व्यक्ती अशी का बरं? कारण एक सेवक म्हणून, एक विश्वासणारा म्हणून ज्या वेळामध्ये तो आपलं ख्रिस्ती जीवन जगतो, तो प्रभूच्या अभिषेकाचं जे काम आहे, प्रभू अभिषेकाचं जो वापर आहे, तो स्वार्थासाठी नाही करत, तर तो देवाच्या गौरवासाठी आणि इतरांच्या सेवेसाठी तो करतो. प्रियांनो, ही पूर्ण गोष्ट मला थोतांड वाटली. आणि फार तर फार 4 ते 6 महिने ती गोष्ट चालली असेल आणि ती गोष्ट त्यानंतर पूर्णपणे संपून गेली. सो आजच्या वेळामध्ये या गोष्टी घडतायत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून मी सांगतोय. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही या गोष्टी पाहत असताना प्रभूचं अभिषेक या संबंधीने आम्ही पाहत आहोत की प्रभूचा अभिषेक आम्हाला काय सांगत आहे की प्रभूचा अभिषेक ज्या वेळामध्ये आपल्या जीवनामध्ये होतो, तो अभिषेक प्रभूने आम्हाला दिलेला असताना त्याचा वापर हा स्वार्थासाठी करायचा नाहीये, पैशासाठी त्याचा वापर मुळीच करायचा नाही. जुन्या करारामध्ये बालाम संदेशाने पैशाच्या लोभापायी देवाच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्याने इस्रायलाला शाप देण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामुळे त्याचा नाश झाला. हालेलुया. म्हणून अभिषेक, पवित्र आत्म्याची कृपादान जर प्रभूने आम्हाला दिलेली ना, तर त्याचा वापर कदापिही गैरवापर होता कामा नये. स्वार्थासाठी आणि पैशासाठी त्याचा वापर होता कामा नये. फार भयंकर. हालेलुया. त्यानंतर काय करू नये? अपवित्र किंवा पापी जीवन त्या व्यक्तीने जगू नये. कारण अभिषेक म्हणजे पवित्र करणं आहे आणि त्यामुळे अभिषिक्त व्यक्तीने पाप, व्यभिचार, खोटेपणा आणि जगाच्या मोहापासून त्याने दूर राहिलं पाहिजे. अपवित्रतेमुळे अभिषेक निघून जातो. शमशोनाचं उदाहरण आम्हाला काय शिकवतं की शमशोनाने देवावर प्रियानो त्याने विश्वास केला आणि परमेश्वराने त्याला अभिषिक्त केलं, परंतु परमेश्वराच्या पवित्र नियमांच्या विरोधात जाऊन त्याने दलीलाच्या मोहात तो पडला आणि त्या गोष्टीचा प्रियांनो जो परिणाम झाला की त्याला अभिषेक आणि सामर्थ्य त्याच्या जीवनातून नष्ट झालं. शास्त्रीच्या अध्याय 16 मध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतील. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, अभिषिक्त व्यक्तीने अपवित्र आणि पापी जीवन त्याने जगू नये. त्यानंतर त्याने काय करू नये तर त्याने मानवी पद्धतीने सूड त्याने उगवू नये. अभिषिक्त व्यक्तीने मानवी विचार काय असतो की सूड उगवा. जर माझं नुकसान कोणी केलं तर मी काय करेल? विचार, मानवी विचार, मी सुद्धा सूड उगवेल. जर त्याने माझं 1000 रुपयाचं नुकसान केलं तर त्याचं 1000चं नुकसान त्यापेक्षा जास्त नुकसान कसं होईल याचा सूड उगवण्याची जी मानसिकता असते, ही सूड उगवण्याची मानसिकता ही जगिक मानसिकता आहे. परंतु अभिषिक्त व्यक्तीने प्रियांनो या पद्धतीने वागू नये, तर त्या व्यक्तीने सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या हाती सोपून दिल्या पाहिजे. दाविदाला शौल राजाला मारण्याची संधी त्याला मिळाली, परंतु दाविदाने परमेश्वराच्या अभिषिक्तावरती हात टाकणे मला नको असं त्याने म्हणलं, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे असं त्याने त्या ठिकाणामध्ये नमूद केलं. 1 शमूएल 24 आणि वचन 6 मध्ये त्याला अनेक वेळेस संधी मिळाली, परंतु दाविदाने तसं केलं का? नाही. त्याला अभिषिक्त केलेलं होतं शौलाला, परंतु दावीद ओळखून होता की हा अभिषिक्त आहे आणि म्हणून त्याने त्याचा सूड नाही उगवला, त्याने सूड नाही घेतला त्याचा. आम्ही आमच्या जीवनामध्ये हेच केलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये जर संकट येतात, आमच्या जीवनामध्ये विरोध येतो प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्ही स्वतःच्या हाताने न्याय किंवा सूड घेण्याऐवजी आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये त्या गोष्टी सोपवून दिल्या पाहिजे. आणि विचार करा की ज्या वेळामध्ये परमेश्वराच्या हाती ती गोष्ट जाते, परमेश्वर साधारण ती गोष्ट नाही करत. मग त्रास होतो, आपल्याला फार त्रास होतो, परंतु परमेश्वर न्यायदेव आहे, तो उचित न्याय करतो. हालेलुया.
हालेलुया. परमेश्वराच्या हातात सोपवून द्या. परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे. परमेश्वराने त्याच्या लोकांना कधीही नाही सोडलं. इस्रायल लोक जे लाखोच्या संख्येने होते, परमेश्वराने त्यांची बाजू मांडली. परमेश्वराने त्यांचं रक्षण केलं. परमेश्वराने त्यांची प्रत्येक गरज भागवली. म्हणून प्रियांनो, आज प्रत्येक विश्वासणाऱ्याने किंवा अभिषिक्त व्यक्तीने काय करावं, तर त्याने देवाच्या उपस्थितीत प्रार्थना करावी, त्याने नम्रता बाळगावी, त्याने देवाच्या वचनाचं पालन करावं, इतरांची सेवा त्याने करावी, देवाचा गौरव आपल्या जीवनाच्या द्वारे त्याने करावा. अभिषिक्त व्यक्तीने काय करू नये, तर त्याने आपल्या जीवनामध्ये अभिमान आणि गर्व त्याने बाळगू नये. अभिषिक्त व्यक्तीने प्रियांनो या अभिषेकाचा वापर, देवाच्या सामर्थ्याचा वापर त्याने प्रियांनो स्वार्थासाठी आणि पैशासाठी त्याने करू नये. आणि त्याच प्रकारे अपवित्र आणि त्याने पापी जीवन त्याने जगू नये. आणि अभिषिक्त व्यक्तीने प्रियांनो मानवीय पद्धतीने प्रियांनो सूड उगवू नये. ज्या वेळामध्ये अभिषिक्त आम्हाला त्याने केलेला आहे, या अभिषेकाचा उपयोग केवळ आणि केवळ प्रभूच्या गौरवासाठी, महिमेसाठी, प्रशंसेसाठी आम्ही करावं. कारण आम्ही पाहिलं की आम्ही प्रत्येक जण अभिषिक्त आहोत. हालेलुया. कारण आमचा प्रत्येकांचा अभिषेक पवित्र आत्म्याच्या द्वारे करण्यात आलेला आहे. जुन्या करारामध्ये तेलाच्या द्वारे अभिषिक्त होता. नवीन करारामध्ये प्रियांनो पवित्र आत्म्याच्या योग्य अभिषेक आहे. आणि प्रभूची इच्छा आहे की आम्हाला त्याने केलेला अभिषेक तो कायम आम्ही टिकून ठेवावा. तो अभिषेक आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आम्ही ताजा तवाना ठेवावा. हा अभिषेक आमच्या जीवनामध्ये कायम आम्ही प्रज्वलित ठेवावा. आणि तो अभिषेक आमच्या जीवनामध्ये त्याने दिलेला असताना त्या अभिषेकामध्ये आम्ही अधिक वाढावं, अधिक त्यामध्ये आम्ही चालावं. कारण सैतान टपलेला यासाठी, तो या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जो अभिषेक दिलेला ना, तो कसा नष्ट होईल याच्यासाठी तो टपलेला आहे. परंतु तो टिकून ठेवण्याचं सामर्थ्य प्रभूने त्याच्या लोकांना दिलेलं आहे. आणि आज हे अवेअरनेस, ही जागरूकती प्रभूने आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला त्याने दिलेली असताना आम्ही या सगळ्या गोष्टी आजपासून आपल्या जीवनामध्ये आम्ही पालन करण्याचा प्रयत्न करू. परमेश्वर नक्की आम्हाला या अभिषेकामध्ये टिकून राहण्यासाठी प्रभू नक्की आम्हाला सहायता करेल. दैवाब करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादाचं कारण करो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.